अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडा टाकणारी बदाम गँग गजाआड। नमस्कार, मी प्रियंका, अहिल्यानगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। अंधाराचा फायदा घेत घरफोड्या करणारे आणि शस्त्राचा धाक दाखवून अहिल्यानगर जिल्ह्यात दहशत माजवणारी बदाम गँग अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील दरोड्यांच्या सत्राला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे। पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे दरोडा टाकून दहशत निर्माण करणाऱ्या बदाम गँगचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासात पर्दाफाश करत 6 आरोपींना जेरबंद केले। या कारवाईमध्ये तब्बल 10 दरोडे, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 10,71,500 रुपयांचा मुद्देमाल या टोळीकडून हस्तगत करण्यात आलाय। आता नेमकं घडलं काय होतं ते जाणून घेऊ। पाथर्डीतील चिंचपूर पांगुळ येथील मळई वस्ती परिसरात 18 मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास दगडू भीमराज बडे यांच्या घरी 6 अज्ञात व्यक्तींनी दरवाजाची कडी तोडून प्रवेश केला। यावेळी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून त्याला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली। त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत तसेच कपाटातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे 1,62,000 रुपयांचा ऐवज त्यांनी लुटून नेला होता। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला। या घटनेचं मात्र गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढत मजले चिंचोली शिवारामध्ये सापळा रचून 6 आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बदाम कडू काळे, साईनाथ चव्हाण, ऋतिक चव्हाण, महेश उर्फ उमेश काळे, भैया काळे व लाकर काळे यांचा समावेश आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। मात्र या गँग मधील आणखी 3 साथीदार हे फरार असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी आरोपींकडून 69 ग्रॅम सोन्याचे दागिने, 6 मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली शस्त्र असा एकूण 10,71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। विशेष म्हणजे या टोळीने जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, राहुरी, सोनईसह इतर भागांमध्ये एकूण 10 गंभीर गुन्हे केल्याचं तपासात उघड झालं आहे। ही टोळी गुन्हा केल्यानंतर स्वतःच्या घरी न थांबता ओळखीच्या लोकांकडे आश्रय घेत असल्याने पोलिसांना त्यांचा शोध घेणं हे कठीण जात होतं। मात्र या आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी एका व्यक्तीलाही या गुन्ह्यामध्ये सहभागी करण्यात आला आहे। त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांसह पथकाने ऍक्शन मोड ऑन करत या बदाम गँगला जेरबंद केला आहे।